नमस्कार। महाराष्ट्रातील तमाम ग्राम रोजगार सेवकांच्या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत। ग्राम रोजगार सेवकांना राज्य शासनाने एक GR निर्गमित करून 8,000 अधिक 2,000 असा एकंदरीत 10,000 रुपये मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता। परंतु या निर्णयाची अंमलबजावणी अद्यापपर्यंत झालेली नाहीये। या संदर्भातील अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण आज जाणून घेणार आहोत। आपण बघायला सुरुवात केलेली आहे सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहितीचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन। विद्यार्थी मित्रांनो आणि ग्राम रोजगार सेवकांनो, आपणा सर्वांना कल्पना आहे की राज्य शासनाने ग्रामपंचायतीमधली कामं अधिक सुखकर व्हावीत आणि जे ग्रामसेवक आहेत आणि इतर ग्रामपंचायतीवरती येणारा जो भार आहे तो कमी व्हावा यासाठी अतिशय महत्त्वाचं पद जे निर्माण केलेलं होतं, ज्याला आपण ग्राम रोजगार सेवक असं म्हणतो, त्यांना अर्धवेळ पदाचा मान्यता देण्याचा निर्णय राज्य शासनाने पारित केला। त्यानंतर त्यांना 8,000 अधिक 2,000 कशासाठी, तर ते प्रोत्साहन भत्ता म्हणून आणि वाहन भत्ता म्हणून देण्याचं राज्य शासनाने ठरविलं होतं। परंतु या संदर्भामध्ये अद्यापपर्यंत ग्राम रोजगार सेवकांच्या खात्यामध्ये 1 रुपया देखील पडलेला नाहीये। अशा परिस्थितीमध्ये सर्वच्या सर्व ग्राम रोजगार सेवकांची दिवाळी मात्र काळी झालेली आहे आणि त्यामुळं आमच्या खात्यावरती पैसे कधी येणार, घरामधील लहान लहान मुलं, आई वडील आणि समाजातील सर्व लोक विचारत आहेत, अरे तुला पगार तर सुरू झालाय ना, मग आतापर्यंत तुझ्या खात्यामध्ये किती पैसे आलेत किंवा तुला पगार मिळणार की नाही, किंवा ही शासनाने दिलेलं चॉकलेट होतं। तर महाराष्ट्रातील संपूर्ण ग्राम रोजगार सेवक सध्या या वेतनाच्या मानधनाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत आणि हे मानधन लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावं अशा प्रकारची मागणी सध्या होत आहे। या संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथरावजी शिंदे साहेबांनी स्वतः लक्ष घालून ग्राम रोजगार सेवकांचा प्रश्न तात्काळ निकाली लागण्याची त्या ठिकाणी आवश्यकता असल्याचं मत आता सर्व ग्राम रोजगार सेवक हे बोलून दाखवत आहेत। संबंधित खात्यांच्या मंत्र्यांनी मात्र या संदर्भामध्ये अद्यापपर्यंत कुठलीही दखल घेतल्याचं आपल्याला दिसत नाहीये आणि त्यामुळेच ग्राम रोजगार सेवकांची दिवाळी काळी होण्याच्या मार्गावरती आहे। किमान नागदिवाळी येण्याच्या पूर्वी तरी हे विद्यावेतन त्यांच्या खात्यावरती यावं अशा प्रकारची मागणी सर्व ग्राम रोजगार सेवक करत आहेत। निश्चितच ही मागणी त्यांची तात्काळ पूर्ण व्हावी ही मागणी सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करतो। आपण जर ग्राम रोजगार सेवक असाल तर आपल्या अडीअडचणी आपण कमेंटच्या सेक्शनमध्ये लिहू शकता। खूप खूप धन्यवाद।